विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण टॉपर संवाद या सिरीजच्या अंतर्गत स्ट्रॅटेजीज टॉपर नावाची एक नवीन ऑडिओ सिरीज सुरू केलेली आहे, ज्या माध्यमातून जे विद्यार्थी जे अधिकारी आज प्रशासनामध्ये खूप चांगल्या पदावरती काम करत आहेत आणि जे भविष्यामध्ये प्रशासनामध्ये काम करण्यासाठी जाणार आहेत त्यांच्याशी पुन्हा एकदा त्यांच्या स्ट्रॅटेजीज, त्यांच्या अभ्यासाची पद्धत, त्यांच्या क्लुप्त्या या संबंधानं संवाद साधत आहोत, जेणेकरून या सगळ्याचा फायदा महाराष्ट्रभर जे विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना व्हावा आणि त्या परीक्षांचा अभ्यास त्यांचा व्यवस्थित व्हावा. टॉपर संवादच्या आजच्या ऑडिओ सिरीज मध्ये आपण संवाद साधतोय युवराज पोमण सरांशी, ज्यांची संयुक्त सेवा मुख्य परीक्षा 2019च्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक या पदावरती निवड झालेली आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या प्लॅटफॉर्मवरती सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर, धन्यवाद. येस सर, तुम्ही पुन्हा एकदा प्लॅटफॉर्मवरती आलात आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच. अगदी. आज आपण जो ऑडिओ सिरीजच्या निमित्तानं संवादाचा आणि अभ्यासाचा विषय जो घेतलेला आहे तो आहे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण हे एमपीएससीच्या अभ्यासामध्ये किती महत्वाचं आहे आणि त्याच संदर्भानं सर आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. या घटकाचा अभ्यासामधलं महत्व, मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीनं त्याचा उपयोग नेमका किती होतो आणि सरांचा त्या संदर्भाचा अभ्यास आणि विश्लेषण या घटकांच्या निमित्तानं आपण आज या ऑडिओ सिरीजच्या भागामध्ये सरांशी संवाद साधणार आहोत. सर, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आता 2019च्या बॅच मध्ये पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या संदर्भाने तुमची निवड झालेली आहे. तर सगळ्यात आधी की या पीएसआयच्या परीक्षेचं स्वरूप एकंदर कसं असतं, त्याच्यामध्ये टप्पे किती असतात, त्या संदर्भाने सुरुवातीला काय सांगा? नक्की सर. माझी संयुक्त पूर्व परीक्षा 2018, त्याच्यानंतर त्याच वर्षी झालेली मुख्य परीक्षा 18चीच. त्यातून मग फायनली आमची 1.5 वर्ष प्रोसेस नंतर झालेली शारीरिक चाचणी आणि मुलाखत, असा एकंदरीत 1.5 वर्षाचा प्रवास आम्ही आतापर्यंत गाठलेला आहे, असं म्हणावं लागेल. तर नॉर्मल स्पर्धा परीक्षा एमपीएससी किंवा युपीएससी च्या संदर्भात जे 3 टप्पे असतात, तेच 3 टप्पे ढोबळमाने सांगायचे गेले तर या संयुक्त पूर्व परीक्षेचे किंवा पीएसआय परीक्षेचे असतात. पूर्व परीक्षा असते एक 100 मार्क्सची. त्या 100 मार्क्सच्या पूर्व परीक्षेनंतर मग 2 पेपर असतात मुख्य परीक्षेचे. पहिल्या पेपरला फर्स्ट पेपरमध्ये इंग्लिश आणि मराठी हे सगळे पेपर ऑब्जेक्टिव्हच राहतात. पीएसआय पूर्व परीक्षेला डिस्क्रिप्टिव्ह असं काहीच नाही, सगळे ऑब्जेक्टिव्हच आहे. नंतर दुसरा पेपर राहतो मुख्य परीक्षेचा कायदे आणि सामान्य ज्ञानाचा पेपर राहतो. असं एकंदरीत पेपरचं स्वरूप आहे आणि हे मुख्य परीक्षा क्वालिफाय झाल्यानंतर पुढचा टप्पा हा शारीरिक आणि मुलाखतीचा असतो. असा एकंदरीत 3 टप्प्यात ही परीक्षा होते असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही. आणि एकंदरीत असं बघायला गेलं तर पीएसआयची जर मी सांगायला गेलो तर एकंदरीत 440 मार्काची आता नवीन पद्धतीनुसार झालेली आहे. आधीची जुन्या मार्कांनुसार मे बी 200 मार्क्सची मुख्य परीक्षा, 100 मार्क्सची शारीरिक चाचणी आणि 40 मार्क्सची इंटरव्ह्यू चाचणी, असे मिळून 340 पैकी फायनल टोटल लागत होती. पण आता नवीन बदललेल्या पद्धतीनुसार 2020 पासून ते 200च्या ऐवजी फक्त 400 झालेलं आहे. जास्त काही फरक जास्त पडलेला नाहीये. परीक्षा अभ्यासक्रम वगैरे वेगळ्या सगळ्या गोष्टी सेम आहेत. मात्र फक्त गुणांची गुणदान पद्धत थोडीफार आयोगाने बदललेली आहे. बाकी सगळं एकंदरीत ठीक आहे. टप्प्याबाबतीत सांगायला गेलं तर 3 टप्प्यात परीक्षा होते असं सांगू शकतो आपण. अगदी खूप महत्वाचं आहे. आयोगाने जे नवीन स्वरूप दिलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त मार्क्स जे आहेत मुख्य परीक्षेचे ते 200च्या ऐवजी आता 400 झाले आहेत. म्हणजे प्रश्नांची संख्या तेवढीच, फक्त त्याला असणारे मार्क्स आहे दुप्पट पद्धतीने आता झालेले आहेत. आणि सिलेबस पण बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन आहे सध्या की मार्क्स का वाढायला आयोगाने किंवा नक्की काय त्यांच्या मनात आहे किंवा काय. तर मला असं वाटतं की पोलीस उपनिरीक्षक या पदाची ज्यांना क्रेझी किंवा जे तयारी करतायत त्यांच्यासाठी तर मी म्हणतो आता ग्राउंड पेक्षा ह्याला वेटेशननी जास्त वाढवले असं थोडक्यात त्यातून थोडंफार कन्क्लुजन आता निघू शकतं. मुख्य परीक्षेला ज्ञानावर जास्त भर द्यायचा त्यांनी प्रयत्न केलाय असं मला खूप वाटतं. महत्वाचं आहे, कारण अधिकारी हे तेवढेच बुद्धिमत्तेने कल्पक असायला हवेत, शरीरात तंदुरुस्त असायला हवेत. हा आयोगाचा थोडासा बॅलन्स करण्याचा प्रयत्न आहे. सध्या आता मुख्य परीक्षेला या मार्कांच्या संदर्भाने खूप महत्व आहे. सर, दुसरा एक प्रश्न या संदर्भाने बोलायचा जो असा की आपण सगळे जे काही महाराष्ट्रभर आता स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, मग ते राज्यसेवा असू द्यात, संयुक्त सेवा असू देत किंवा गट क च्या असू द्यात, या सगळ्यांच्या संदर्भानं विद्यार्थी आणि आयोग यांच्यामधला सगळ्यात महत्वाचा दुवा जो काय असतो तो एक तर आयोगाच्या गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि दुसरा म्हणजे आयोगानं त्या परीक्षांना दिलेला अभ्यासक्रम. आता त्याच संदर्भानं बोलायचं आहे की या दोन गोष्टींचं आपल्या अभ्यासातलं महत्व हे किती असतं, तर त्या संदर्भानं तुम्ही काय सांगा? बरोबर आहे सर. हे जे तुम्ही आता बोलला की आयोगाशी आपण 2च प्रकारे संपर्क साधू शकतो.
किंवा आयोगाचा आणि आपला कॉन्टॅक्ट ह्या दोनच मार्गांनी येतो. एक तर आजपर्यंत आयोगाने आपल्या समोर मांडलेले प्रश्न आणि आता मांडतायत ते प्रश्न. याच्यापेक्षा वेगळं आपल्याला आयोगाला आपण कसं समजून घेऊ शकतो? हे 2च मार्ग आहेत मला वाटतं, की आयोगाला समजून घेण्याचे. आणि मला वाटतं आजपर्यंत मुलांकडून दुर्लक्षला जाणारा भाग हाच होता. मुलं अभ्यास प्रचंड करतायत, करायची, पुढे पण करतील. अभ्यास तर लागतोच. मी असं म्हणत नाही, की बिना अभ्यासाच्या एक्झाम पास होतात किंवा काय. पण त्यातला आजपर्यंत सगळ्यात स्किप झालेला म्हणा किंवा दुर्लक्षला गेलेला. आत्ता मुलं टेस्ट सीरीजच्या माध्यमातून वेगवेगळे संस्था, वेगळे टेस्ट सीरीज घेऊन मुलांना तसं फील करून देतायत, की बाबा आयोगाच्या एक्झाम अशा असतात. तुम्ही असं वेल प्रिपेअर राहून तुम्ही त्या एक्झाम सोडू शकता. हे आत्ता लक्षात यायला लागलंय म्हणा किंवा काय म्हणा. तरी पण तितकंसं अजून हे होत नाहीये. तर सगळ्यात मला तर स्पष्ट बोलतो मी, सगळ्यात आजपर्यंत दुर्लक्षला गेलेला भाग म्हणजे प्रश्नपत्रिका असेल. प्रश्नपत्रिका आजपर्यंत मुलं पाहत होती किंवा बघत होती. पण तितकं त्याचं महत्त्व कळत नव्हतं असं मला म्हणायचंय. आणि म्हणजे माझ्या यशाचं म्हणण्यापेक्षा मला जी पोस्ट मिळाली, त्यात हाच सगळ्यात मोठा वाटा आहे. म्हणजे माझं 17 साली ग्रॅज्युएशन झालं, 18 सालीच मला पोस्ट मिळाली. तर पहिल्या अटेम्प्टमध्ये पोस्ट मिळायचं माझं कारण हेच होतं. अभ्यास माझा मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये पण तेच सांगितलं होतं, की अभ्यास माझा प्रचंड झालाय किंवा होता किंवा मी करायचो असं मी कधीच दावा करत नाही किंवा आत्ता पण करत नाही, की मी 18-18 तास, 12-12 तास अभ्यास केला. फक्त माझं प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण हे जबरदस्त होतं. त्याच आधारावर मी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्ही चांगल्या-चांगल्या मार्कांनी क्रॅक करू शकलो सर. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे, कारण प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण हा टप्पा या सगळ्या प्रोसेसमध्ये महत्वाचा आहे. काही विद्यार्थी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, कारण विद्यार्थ्यांचा एक ओढा असा नेहमी असतो की बाबा सिलेबस काय आहे, त्याची पुस्तकं घ्या, त्यानुसार वाचा. पण आयोगानं जे आधीचे बरोबर, बरोबर. प्रश्न बेसवरती विचारलेत, आयोग कुठल्या लेवलला जाऊन त्या घटकावरती प्रश्न विचारतोय. आपण जनरल कॅटेगरी केली तर आपण असं म्हणतो की सोपे प्रश्न म्हणजे लेअर 1, लेअर 2, लेअर 3. तर आयोग कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि भविष्यात आयोग कुठपर्यंत जाऊ शकतो, हे जर आपल्याला थोडासा गेस करायचं असेल, प्रिडिक्शन करायचं असेल, आणि तुम्ही म्हणालात तसं की तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टीचा वाटा आहे, त्या या प्रश्नपत्रिका आहेत. आता आपल्याला त्या दृष्टीने पुढचा प्रश्न आहे की बाबा तुम्ही आता PSI या पदावरती तुमची निवड झाली, तर या सगळ्या यशामध्ये प्रश्नपत्रिकांना तुम्ही कुठे ठेवता यशाच्या सगळ्या प्रोसेसमध्ये? त्याचं महत्व या सगळ्या यशामध्ये कितपत आहे? आणि त्या संदर्भाने जे आता विद्यार्थी महाराष्ट्रभर तयारी करतायत, त्यांना तुमचा सल्ला काय असेल? हो सर, हो सर. कुठल्याही यशस्वी झालेल्या विद्यार्थ्याला जर विचारलं तुम्ही, तर तो त्याच्या पद्धतीने कशाप्रकारे अभ्यास केला किंवा मी काय चुका टाळल्या, मी काय चुका करत होतो, त्याच्यानंतर माझ्यात ही इम्प्रूव्हमेंट झाली आणि मला हे कळलं की ही की सापडली मला की हां, याच्यामुळे मला मार्क्स मिळतात किंवा याच्यामुळे पोस्टच्या मी जवळ जाऊ शकतो. तर मला मिळालेली ती की किंवा मला सापडलेला तो पैलू असा म्हणता येईल अभ्यासातला प्रश्नपत्रिका. म्हणजे पलीकडे पोस्ट आणि अलीकडे मी असा जर विचार केला, तर मधी मला त्या प्रश्नपत्रिका नावाच्या होडीनेच आधार दिलाय असं म्हणायला गेलं तरी वावगं ठरणार. अभ्यास तर करावाच लागतो, त्याबद्दल दुमत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवता, त्यावेळेस तुम्ही नुसता अभ्यास करत नाही, तर तुम्ही जो सिलेबस आयोगाने गाठून दिलाय, त्याच्या रिलेटेड अभ्यास करता. कुठलीही संस्था असू दे किंवा खाजगी क्लासेस असू दे, इव्हन आयोगाच्या प्रश्नपत्रिका असू दे, हे सगळे प्रश्न काढताना असे मोहगमरित्या काढत नाहीत. जरा तरी त्यांना सिलेबसचा बेस असतो. तुम्ही सिलेबस न वाचता सुद्धा किंवा सिलेबसचा जास्त डीप अभ्यास न करता सुद्धा प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळं सिलेबसच्या वरून अभ्यास करून जात असता नेहमी तुम्ही. त्याच्यामुळे असा जे आपण अभ्यास प्रत्येक मुलं एका सब्जेक्टसाठी 2 पुस्तकं वाचत असेल, कोण 3 वाचतात, कोण 1च वाचतो. पण सिलेबसला नक्की काय हवंय? आयोगाला नक्की काय हवंय? हे आपल्याला फक्त प्रश्नपत्रिका सोडवल्यावरच कळतं असं माझं स्पष्ट आणि स्पष्ट मत आहे. आयोग तुम्हाला म्हणत नाही की 12 तास अभ्यास करून दाखवा. सर तुम्ही पण वाचलं असेल किंवा इतर मुलांनी पण वाचलं असेल. राज्यसेवेच्या सिलेबसच्या एक मोठी पीडीएफ त्याच्यावर एक एक वाक्य आहे असं, की काहीतरी सद्सद्विवेक बुद्धी शाबूत असलेला विद्यार्थी हे सोडवू शकतो वगैरे अशा स्वरूपाचे प्रश्न, अगदी अगदी काठिण्यवादाचे अगदी प्रश्न असतात. अगदी. असं असं ते सुरुवातीला असं आपल्याला हसण्यासारखं वाटतं, की आयोग असं कसं काय म्हणतो? आम्ही तर 15-15 तास अभ्यास करतोय. पण जर सिलेबस समोर ठेवला, प्रश्नपत्रिका समोर ठेवल्या आणि एका लिमिटपर्यंत स्मार्ट वर्क केला, तर ते वाक्य पोस्ट मिळालं आपल्याला असं वाटतं, की हो खरंच, की हे काही अंशी का होईना नक्कीच खरं आहे, की विवेक बुद्धी आपण जागेवर ठेवून जर अभ्यास केला सिलेबस आणि प्रश्नपत्रिकेला बघून, तर एवढी काय प्रचंड अवघड किंवा एवढा प्रचंड अभ्यासाची गरज आहे, असं मला तर नाही वाटत सर. स्पष्ट माझं स्पष्ट मत आहे. अगदी तर मग माझ्या याच्यात तर सिलेबस आणि सिलेबस थ्रू खाजगी क्लासेसने काढले किंवा आयोगाने काढलेलं प्रश्नपत्रिका आहे. ह्याच्यात फार मोठा वाटा आहे. आयोग कधीच तुम्हाला म्हणत नाही, की 12-12 तास बसून दाखवा म्हणजे मी तुम्हाला प्रिलिमला 50 मार्क देतो तुम्ही पास होताल. आयोग एकच म्हणतो, "त्या 1 तास मला प्रश्नपत्रिका सोडून द्या." आणि मुलं तेच करत नाहीत. मुलं 12-12 तास, 18-18 तास अभ्यास करतात. तो खूप गरजेचा आहे. खूप मी म्हणत नाही तो गरजेचा नाही. पण अर्धा वाटा प्रश्नपत्रिका माझ्या याच्यात असं मी स्पष्ट बघतो.
अगदी अगदी हे जे तुम्ही बोलताय हे सगळं त्या घटकाचं महत्व आपण विशद करतोय आणि तुम्ही म्हणाला ते अगदी बरोबर आहे. आयोग तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही किती वेळा अभ्यास केला, तुम्ही एवढा वेळा अभ्यास केला तर तुम्ही प्रिलिम्स पास व्हाल, मेन्स क्वालिफाय वगैरे वगैरे. आयोगाचं हे कसं येत असतं की दिलेल्या वेळेमध्ये ते जे प्रश्न तुमच्या समोर आहेत ते प्रश्नपत्रिका आहे ती व्यवस्थित तुम्ही सोडवावी आणि ती आयोगापर्यंत द्यावी. हा जो दुवा आहे एक्झॅक्टली हे विद्यार्थ्यांना ज्यावेळेला कळेल त्यावेळेला अभ्यासामध्ये अजून त्यांना बूस्ट मिळू शकतो. तुमचं यशाचं गमक आहे, तुम्ही ते टेस्टिंग करून झाले किंवा प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण केल्यानंतर व्यवस्थित त्याचा अभ्यास केल्यानंतर पोस्ट मिळते हे तुमच्या थ्रू आपण ते प्रूव्हन स्ट्रॅटेजी आपण म्हणू शकतो अशा प्रकारच्या आहेत. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण बोलतोय की प्रश्नपत्रिका अतिशय महत्वाच्या आहेत, दॅट इज ओके. पण नेमकं आता की बाबा प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण कसं करावं, प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून अभ्यास कसा करावा, हा सगळ्यात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतो. तर तुमची स्ट्रॅटेजी त्या संदर्भाने कशी होती आणि विद्यार्थ्यांना तुम्ही या संदर्भाने काय मार्गदर्शन करा? हो सर. नक्कीच. आता नवीन अभ्यास सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांना तर डायरेक्ट प्रश्नपत्रिका घेतल्या की त्यांना समजणार नाही किंवा ते अवघड वाटेल. हा एक मुद्दा झाला. नवीन अभ्यास करण्यासाठी मी सांगतोय. तरी पण त्यांनी सुरुवातीला एक प्रश्नपत्रिका बघून घेणं फार गरजेचं राहतं, की बाबा नक्की कसं काय आहे किंवा काय आहे? आणि मग ज्यावेळेस तुमचा मग असं मी म्हणतो, की वर्षभर अभ्यास झालाय किंवा तितका कॉन्फिडन्स आलाय, की तुम्ही आता आयोगाला फेस करू शकता किंवा काय. प्रत्येक विषयाचा बेसिक अभ्यास झाला. प्रत्येक विषयाचा एक बेसिक अभ्यास झाला आणि तुम्ही जे रेफरन्स बुक स्टँडर्ड वापरताय, त्याच्या एक रीडिंग झाल्या. मग त्या किती का लक्षात असू दे किंवा किती का लक्षात नसू दे, तो भाग वेगळा. बेसिक पुस्तकांच्या वाचून तुमच्या प्रत्येक एका रेफरन्स बुकचे एक-एक जरी वाचन झालं आणि तुम्हाला एम-पी-एस-सीचा आवाका कळाला किंवा प्रश्नपत्रिकांचा आवाका कळाला. भलेही तुम्हाला त्यावेळेस प्रश्नाचे उत्तर नाही देता यावे. कंबाईनच्या पेपरमध्ये तुम्हाला 20 ही मार्क पडतील टेस्ट सीरीज सोडवताना. म्हणजे मला कधी-कधी असं झालंय, मला 15 पण मार्क पडायचे. म्हणजे माझं एकदा तर असं झालं होतं, आता हे पुढे सांगेलच मी, पण आता आता विषयाला म्हणून सांगतो, की एक्झाम होती रविवारी आणि एका कुठल्यातरी संस्थेचा पेपर होता. तो प्रचंड टफ होता आणि मला 15च मार्क आले वजाहून. प्रचंड टफ पेपर होता. 15च मार्क्स मला आले. 15 मार्क्स म्हणजे म्हणजे कशातच काही नाही ना. तरी पण तो पेपर इतका टफ होता म्हणण्यापेक्षा इतका तो फ्लो होता, की त्या पेपरच्या विश्लेषणाला मी 4 तास घालवले आणि अक्षरशः जवळ-जवळ 7-8 मार्काचा फायदा मला लगेच येणाऱ्या रविवारच्या पेपरमध्येच झाला. म्हणजे जितकं तुम्ही विश्लेषण करता, जितकं तुम्ही ते विश्लेषण करताना सुद्धा डीप जाता, स्पून फिडिंग टाळता, ते स्वतःच पाहता, तेव्हा त्याचा प्रचंड असा फायदा होतो. तर माझं विद्यार्थ्यांना स्पष्ट मत आहे, एक बेसिक वाचन झालं आणि सगळ्या सगळ्या विषयांचा एक-एक रेफरन्स बुक वाचला, तर तुम्ही प्रश्नपत्रिका घ्यायला सुरुवात करू शकता, असं माझं स्पष्ट मत आहे. एका लेव्हल नंतर तुम्ही त्या 2-2 सोडवा. पण डेली एक तरी प्रश्नपत्रिका व्हावी, असं माझं स्पष्ट मत आहे. इव्हन तुम्हाला असं वाटेल, की 6 विषयांचं आपण वाचन केलंय आणि प्रत्येक विषयात थोडा-थोडासा अभ्यास झालाय. पण ज्यावेळेस तुम्ही ती प्रश्नपत्रिका काढता आणि प्रश्नपत्रिका सोडवता, मार्कांचा विषय बोलत नाही. कधी तुम्हाला 60 ही पडू शकतील किंवा 30 ही पडू शकतील. पण तुमची जी स्ट्रॅटेजी डेव्हलप होत जाते, की मला कुठलं स्किप केलं की फायदा होतोय, कुठल्यावर मला जास्त रिस्क घेतल्यावर मला फायदा होतोय किंवा काय अशा गोष्टी. ह्या गोष्टी सगळ्या आपल्या सरावानेच कळतात. ते सुरुवातीला तुम्हाला जड वाटेल. 8 दिवसानंतर असं वाटेल, की आपण काय करतोय? आपले तर 2 तास गेले. विश्लेषणाला 1 तास गेला आणि हे काय आपण अभ्यास कधी करणार? मग असं वाटतं. पण ज्यावेळेस तुम्ही पॉलिटीचे 15 प्रश्न सोडवता, त्यातले तुमचे 4च बरोबर येतात, उर्वरित 11 चुकतात. तर आपल्याला एक अंदाज येऊन जातो, की 11 कुठचे चुकलेत बाबा, की 11चा आपला अभ्यास कमी आहे किंवा आपल्याला ते ग्रास्प होत नाहीये. मग ते 11 आपल्याकडे आपल्यासमोर लगेच कोळंबे सरांचं पुस्तक असतं किंवा कुठल्या सरांचं तुम्ही जे पुस्तक रेफर करता, आपण ते लगेच बघतो आणि सर माझी स्ट्रॅटेजी म्हणा किंवा मी YouTubeवर एक व्हिडिओ पाहिली होती, की ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्ट चुकतो आणि ती तात्काळ बघतो, तेवढ्या 1-2 तासाच्या पिरियड नंतर, तर ती कायमस्वरूपी लक्षात राहते असं मला वाटतं. मग प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर जे चुका होत्या, त्या जर लगेच पडताळून स्वतः पाहिल्या, तर त्या खूप फायदेशीर ठरतात आणि त्या लाँग लास्टिंग आपल्या लक्षात राहतात, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि स्पून फीडिंगचं सांगायला गेलं तर होतं काय, बाजारात बरीच पुस्तकात सध्या ह्याची उपलब्ध आहेत. प्रश्नपत्रिका विश्लेषणाची. मी कोणालाही नाव ठेवण्याचा माझा उद्देश नाही. सगळे बेस्ट आहेत. मी सगळे वाचलेत सुद्धा. असं काही हे नाहीये. होतं काय, आपण ज्यावेळेस प्रश्नपत्रिकांचं पुस्तक घेतो, सगळं सुटसुटीतपणे त्यांनी लावून दिलेलं असतं आणि सुटसुटीतपणे खाली उत्तर पण दिलेलं असतं. खाली 4चं 2, 5चं 1, अमकं-तमकं हे असं तसं. होतं काय, आपण प्रश्न वाचतो, आयोगाचा तो प्रश्न आलेला असतो आणि आपण दुसऱ्या क्षणी लगेच हात बाजूला काढतो आणि 5चं उत्तर 2 आहे. ते लगेच क्विक मिळून जातं. मेंदूत ती प्रोसेसच होत नाही, की ते कसं शोधलं पाहिजे किंवा त्याचं काय आहे. आणि मागच्या पानावर लगेच विश्लेषण पण असतं. महात्मा गांधीजी ह्या-ह्या साली इकडे आले. एवढंच आणि ते का आले किंवा कधी गेलते. मग ते वाचून विद्यार्थी मोकळा होतो. विद्यार्थ्याला वाटलं, मी 90 पासून 2000 सालापर्यंतचे सगळे प्रश्नपत्रिका वाचून काढले. ते 10 तरी प्रश्न येतील. ते तात्पुरते त्याला लक्षात राहिलेले पण असतात. पण पुढे जाऊन तेच विसरतात. त्यावेळेस तुम्ही प्रश्न चुकतो तुमच्या 1 तास
काही मार्क येतात ते येतात आणि पुढच्या तासात ब्रेक नंतर तुम्ही जेव्हा ते ह्याच्यातून पाहता तेव्हा तुम्हाला लगेच क्लिक होतं, अरे मी तर हा विचार केला पण हे उत्तर आहे. पण त्यावेळेस जे लक्षात राहतं ना, ते कायमस्वरूपी लक्षात असतं असं मला वाटतंय. तर माझी प्रश्नपत्रिकांची सोडवायची स्ट्रॅटेजी सांगतो. ज्यावेळेस माझे प्रत्येक पुस्तकाचे म्हणा बेसिक पुस्तकानंतर रेफरन्स बुकचे ज्यावेळेस 1, 1, 1.5 असे वाचन झालं होतं, त्यावेळेस मी प्रश्नपत्रिका घ्यायला सुरुवात करायचो. म्हणजे नाही का प्रश्नपत्रिका घेतल्या होत्या. खाजगी क्लास आता आयोगाचे काही जास्त प्रश्नपत्रिका अवेलेबल नसतात जर कंबाईन तुम्ही फुल फोकस करत असाल तर. मॅक्सिमम तुम्ही 2013-14 पासून वापरू शकता प्रश्नपत्रिका, ज्या की हार्डनेस लेव्हल त्यांची जरा बऱ्यापैकी आहे. 2010च्या आधीच्या प्रश्नपत्रिका सोडून तितकाच फायदा होत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. 2000 आयोगाच्या बदललेल्या पॅटर्न नंतर तुम्ही घ्या. मग तशा कंबाईनच्या किंवा पी-एस-आय-एस-च्या तुम्हाला 15-20 अवेलेबल होतील. बाकीचे तुम्हाला खाजगी क्लासेसचा सहारा घ्यावा लागतो आणि खाजगी क्लासेसच्या खरंच दर्जेदार सुद्धा असतात. बऱ्याच क्लासेसच्या सन्माननीय क्लासेसच्या दर्जेदार सुद्धा प्रश्नपत्रिका आहेत, त्या सोडवायच्या. करायचं काय म्हणजे प्रश्नपत्रिका आता डायरेक्टच मुद्द्याला हात घालतो. करायचं काय एकंदरीत म्हणजे मी काय केलं, तर 11 वाजता नॉर्मली घड्याळ लावूनच मी बसायचो. जसं की आपल्याला आयोगाच्या दिवशी त्या रविवारी आपल्याला जसा फील येतो, तसा फील घ्यायचा प्रयत्न करायचा. 11 वाजताचं घड्याळ लावायचं मस्तपैकी. झेरॉक्स ओएमआर शीटचे झेरॉक्स काढून ठेवायच्या 50-100. रोज एक प्रश्नपत्रिका घ्यायची आणि सोडवायला लागायचं. सोडवल्यानंतर 12 वाजता मग ते मी स्ट्रॅटेजी बनवायचो. कधी असं विचार करायचो की आपण रिझनिंग आधी घेऊ. रिझनिंग आधी घेतल्यावर काय फायदा होतो का बघू. एक असं मला एक मित्र म्हणला होता, रिझनिंग आधी घेतल्यावर ॲक्युरसी वाढते. तर तो प्रयोग करून बघायचा, की वेळ पुरते का? ॲक्युरसीत फरक पडतोय का? कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की रिझनिंग आधी घेतले की जरा वेळ जातो किंवा काय. पण आम्ही उलटं पण करून बघायचं. रिझनिंग आधी घेऊ, 10 मिनिटं देऊ. ॲक्युरसी वाढते का, वेळ पुरते का बघू. हे सगळे प्रयोग मी हे प्रश्नपत्रिकांच्यात करायचो आणि त्यातून मला माझं बेस्ट काय येईल, कशातून येतोय, हे मला कळायला लागलं. मी रिझनिंगला मी प्रचंड घाबरायचो. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं 2017च्या कंबाईनला ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशनचे पेपर देतो, 17ची कंबाईन होती आणि मला रिझनिंगला 0 मार्क होते. 45 मला मार्क होते आणि 46 कट ऑफ लागला होता. रिझनिंगला मला 0 मार्क म्हणजे प्रचंड भीती मला रिझनिंगची वाटते अजूनही. पण मी त्याच्यावरच काम केलं. मी रिझनिंग तिथून पुढल्या सगळ्या प्रश्नपत्रिका रिझनिंग मी आधी घ्यायचो. 10 मिनिटं रिझनिंगला द्यायचो आणि 18च्या कंबाईनमध्ये तेच झालं. कोणालाच मार्क रिझनिंगला मिळाला नाही. मला 5 मार्क्स आले रिझनिंगला आणि तिथेच माझा प्लस पॉइंट ठरला आणि मी एक्झाम पास होऊ शकलो होते. तर हे सगळं तुम्हाला तुमच्यातलं बेस्ट काय हे प्रश्नपत्रिका सोडवतानाच कळतं. आणि मग ज्यावेळी सर तुम्ही ते प्रश्नपत्रिका सोडून 12 वाजता उठता, त्यावेळेस ॲन्सर की तुमच्याकडे अवेलेबल असते त्या क्लासची किंवा आयोगाची. लगेच चेक करायचं. तुमचे फॉर एक्झाम्पल तुम्ही 90 सोडवले, 95 सोडवले. माझं स्पष्ट मत आहे की कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी 90च्या खाली येऊ नये. असं माझं स्पष्ट मत आहे. ते आता प्रश्नपत्रिका अटेम्प्ट हा वेगळा विषय बोलायचा झाला तर. तर मी तितका अटेम्प्ट केला. माझे 50 बरोबर आले आणि 40 चुकले. वजा होऊन माझे मार्क्स राहिले 40. 10 वजा केले त्यातले तर. तर जे उरलेले जे 40 माझे चुकलेत, ते लगेच 40 समोर असायचे माझ्या आणि ते मी अर्ध्या तासापूर्वी सोडवलेले असायचे. ब्रेक घेतल्यानंतर मी लगेच पाणी वगैरे पिऊन आल्यानंतर 2-3 पुस्तकं माझी समोर असायची. लायब्ररीत प्रत्येकाचे पुस्तकं असतात किंवा काय. कोळंबे सरांचं पुस्तक घ्यायचं. समजा पॉलिटिक्सचे तुमचे केंद्र राज्य संबंधावाला प्रश्न चुकला, तर अर्ध्या तासापूर्वी मी ह्या प्रश्नावर असा विचार केला होता, तो चुकीचा होता. अरे हा बरोबर आहे. हे ज्यावेळेस तुम्ही लगेच अर्ध्या तासात ताडून पाहता एकमेकांना, ते जे लक्षात राहतं ते कायमस्वरूपी लक्षात राहतं. आणि तो तितकाच टॉपिक नाही वाचायचा. खालचा तेवढा अख्खा पॅरा वाचायचा, की ज्यातून तुमचं ते चुकलं. तर असं प्रत्येक विषयाचे घेतले तर एक तुमचे 5-5, 6-6 प्रश्न चुकलेले असणार ना, जर तुमचे 50 प्रश्न चुकलेत तर. तर ह्या सगळ्याला वेळ जायचा माझा 1:15 वाजायचा मला. जेवायला मी 1:30 वाजता बसायचो. म्हणजे 2-2.5 तास वेळ ह्याच्यात जायचा. पण ते सगळं केल्यानंतर म्हणजे माझे बरोबर आलेले 40, बरोबर आलेले 50, चुकलेले 40. सगळ्यांचा मला जेव्हा डेटा जो मिळायचा, जे माझे बरोबर होते, ते मला ऑलरेडी माहीत होते. जे चुकले होते 40 ते मी आता माहीत करून घेतले. त्यानंतर जे 1:30-2 वाजता जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, की मला ह्या प्रश्नपत्रिकेतलं सगळं माहिती आहे. तो जो कॉन्फिडन्स बूस्ट होतो, तो प्रत्येक विद्यार्थ्यांनी फील करावा असं मला वाटतं. आणि तो दिवसेंदिवस तो जो कॉन्फिडन्स बूस्ट होत जातो, तो फार महत्वाचा आहे असं मला वाटतं. अगदी, अगदी. खूप महत्त्वाची गोष्ट 2019 आता तुम्ही सांगितली. 2018ची कंबाईन येस, येस. बोला सर, बोला. 2018च्या कंबाईनमध्ये मला ॲक्चुअली ही पोस्ट मिळाली आणि 2019ची कंबाईनची प्रिलिम ज्यावेळेस होती, त्यावेळेस तर आम्ही ग्राउंडच करत होतो. स्कोर मुख्य परीक्षेला चांगला होता. त्यामुळं 19च्या कंबाईनवर जास्त काही फोकस तितकासा नव्हता. फक्त प्रश्नपत्रिका सोडून मला त्यावेळेस 54 स्कोर आला होता. म्हणजे अक्षरशः मुख्य परीक्षेनंतर अभ्यासच सोडून दिला होता. असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण की असं वाटत होतं का लगेच ग्राउंड होईल आपलं किंवा काय. त्या नादात पूर्णपणे अभ्यासच सोडून दिला. 19चा फक्त रोज एक प्रश्नपत्रिका सोडून आणि कॉन्फिडन्सच्या जोरावर 54 स्कोर आला होता. म्हणजे प्रश्नपत्रिका किती म्हणजे येणाऱ्या आता जसा रिझल्ट नंतर मला बरेच जण विचारतात ना, की काय करायला हवं? अभ्यासाबद्दल मी कोणाला जास्त सांगत नाही. कारण की अभ्यास सगळेच करतात त्यांच्या पद्धतीने. मी प्रश्नपत्रिकांना कसा जोर दिला पाहिजे, याच गोष्टीवर माझं जास्तीत जास्त तुम्ही सुद्धा त्या दिवशी विचारलं, की कुठला टॉपिक तुम्हाला सांगणं बेटर राहील. तर मी पहिल्या क्षणात माझं तेच उत्तर होतं, की सर मी प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावर बोलतो कुठल्याही एका स्पेसिफिक विषयावर बोलण्यापेक्षा.
अगदी, अगदी. खूप आपली त्या दिवशी चर्चा झाली होती. मी विद्यार्थ्यांना या संदर्भानं सांगेल, की आमची चर्चा झाली, की "सर तुम्ही कोणत्या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कराल?" तर सरांनी लगेच विदिन अ सेकंड उत्तर दिले, की "सर मी प्रश्नपत्रिका विश्लेषणाबद्दल बोलेल." आणि आत्ता जे तुम्ही ऐकताय सरांच्या सोबत आपण संवाद साधत असताना, त्याचं महत्त्व तुम्हाला कळतंय, त्याची डेप्थ तुम्हाला समजते, की तो विषय किती महत्त्वाचा आहे, जो की आपण स्किप करायचो किंवा त्याच्याकडे फारसं लक्ष देत नव्हतो. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने सर तुम्ही या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या सोबत शेअर केलेल्या आहेत. दुसरी एक गोष्ट अशी सर, की आता मग प्रश्नपत्रिका आपण सोडवायचं म्हणतोय, तर सराव प्रश्न पत्रिका कुठल्या चांगल्या किंवा बाबा क्वालिटी कशी असावी? तर प्रश्नपत्रिका कशा दर्जाच्या असल्या पाहिजेत? हे एक पहिला मुद्दा. हो, हो. आणि समजा कधी-कधी त्या अवघड वाटतात, कधी सोप्या वाटतात, स्कोरमध्ये फ्लक्च्युएशन येतं. तर हे महत्वाचं आहे, हो, की खूप खूप. कंटेंट हा महत्वाचा आहे. या संदर्भानं काय सांगा? हो. हो, बरोबर. अगदी, अगदी. खूप चांगला प्रश्न विचारला सर. होतं काय, ज्यावेळेस मी विद्यार्थ्यांना हे सांगतोय गेले, तर आठवड्याभरात त्यांचा फोन येतो, तर एक विद्यार्थी म्हणतो, की "माझा सर 20 स्कोर येतोय." मी "नको सर, भीती वाटते." सर अक्षरशः इतकी सोपी प्रश्नपत्रिका होती, पण माझा स्कोर सर 25 आला. मी 9 अटेम्प्ट केला. माझा स्कोर 25 आला किंवा काय अशा बरेच फ्लक्च्युएशन येतात. कधी-कधी त्याच विद्यार्थ्याचा 50 पण येतो. त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स स्वतःवरच जातो, की आपला अभ्यासच नाही बुवा, आपल्याला हे काही जमणार नाही. म्हणजे तो जी चूक आयोगाच्या ह्याच्यात करणार होता, आयोगाच्या पेपरला त्या रविवारी बसून करणार होता, त्या चुका तो आत्ता करतोय. त्याचा स्कोर 30 येतोय किंवा त्याचा स्कोर 25 होतोय. हे विद्यार्थ्याला थोडंसं कळायला जरासं अवघड जातं. त्याच्यामुळे मी म्हणतो ती कंटिन्यूटी ठेवली पाहिजे. मी ते मगाशी थोड्या वेळ तेच सांगितलं, की माझा 4 दिवसापूर्वी स्कोर 15 आला होता. पण ते जे मी विश्लेषण केलं, की माझा 15 आला म्हणजे माझे 60 प्रश्न चुकले. 60 म्हणजे माझा एवढा कमी अभ्यास आहे का? पण ज्यावेळेस मी ते 60 प्रश्न जे चुकले ते पाहिले, ते इतके डीप आणि इतके खोल ह्याचे होते, की ते सगळ्याचं विश्लेषण करायला मला 5 वाजले, की बाबा हे का चुकलं? म्हणजे त्या दिवशी टेन्शन आलं होतं मला. पण त्या विश्लेषणातून एवढा काही सार मला मिळाला अ, आणि जे आपण तुम्ही मला आता बोलत होता, की कुठल्या क्लासच्या वापरल्या पाहिजे, कुठल्या दर्जा वापरल्या पाहिजेत. त्या एका दर्जाच्या क्लासच्या होत्या, तर नाव घेणं योग्य नाही. पण त्यावेळेस ते मी वाचल्या, तर त्या क्लासने इतक्या ओरिएंटेड सिलेबस ओरिएंटेड या काढल्या प्रश्नपत्रिका काढतात काही-काही जण, की त्या अक्षरशः त्याच बेसवर आयोगाच्या प्रश्नपत्रिका येतात. म्हणजे आयोगाच्या प्रश्नपत्रिका ह्या अशा उगाच मोहगम येतात किंवा कंबाईनच्या प्रश्नपत्रिका एखादा दुसरा प्रश्न असेलही, पण उगाच बाहेरच्या कुठल्या येतात. असं असं कधीच होत नाही असं मला वाटतं. आणि जर आता प्रश्नपत्रिका तुम्ही म्हणायला लागला, की दर्जा कसा असावा, तर कुठल्याही खाजगी क्लासेसचे तुम्ही घ्या. आता मी तर नाव घेण्यापेक्षा तुम्हालाच तुमचा अंदाज येईल विश्लेषणाचा, की ह्या क्लासेसच्या किंवा ह्या संस्थेच्या प्रश्नपत्रिका ह्या सोप्या असतात. ह्या आपण सुरुवातीच्या लेव्हलला ह्या वाल्या सोडवू. ह्याच्या जरा मीडियम टफ असतात, ह्या वाल्या नंतर सोडवू आणि ह्या जरा जास्त टफ असतात, ह्या आपण आठवड्यातून एकदा सोडवत जाऊ, जेणेकरून आपल्याला त्याचं फील येईल. आणि प्रत्येक आठवड्यात आयोगाची एक रविवारी रविवारी किंवा कुठल्याही आपण जो दिवस ठरवू, एक दिवस ब्रेक घेऊन आठवड्यातून आयोगाची एक आणि उर्वरित 4-5 दिवस काय असतील त्या खाजगी क्लासेसच्या असं एकंदरीत नियोजन करावं असं मला वाटतं. मी तर 2-2 सोडवायचो. मी तर 5 वाजता पण तेच करायचो. 3-4 तास जेवणानंतर 2-3 तास नॉर्मल अभ्यास आणि परत 5 वाजता मी चहानंतर हाच उद्योग करायचो, की प्रश्नपत्रिका सोडवणं आणि ज्या बेसवर जे चुकलंय ते करत राहणं. ह्याचा फायदा असा झाला, की माझा अभ्यास तेवढाच झाला, जेवढं कंबाईनच्या रिलेटेड आयोग विचारतो पूर्वला पण आणि मुख्यला पण. म्हणजे असा फापट पसारा जो म्हणतात किंवा अनावश्यक असं काही नाहीये खरं तर एम-पी-एससी अभ्यास करताना. पण ते मला वाटतं टाळलं गेलं माझ्याकडून आणि यशस्वी विद्यार्थी म्हणतात क्लास 1, क्लास 2 झालेले, की सिलेबस बेस अभ्यास करा, सिलेबस बेस अभ्यास करा. तर तो सिलेबस वाचण्याची मला गरज न पडता माझा प्रश्नपत्रिकां थ्रू सिलेबस केवळ तेवढाच अभ्यास झाला आणि असं असं फायदेशीर ठरलं. त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे, जर आयोगाच्या कंबाईनच्या पेपरला जर तुमचे 60 दिवस असतील, तर जास्तीत एका दिवशी डबल झालं तरी काय वावगं नाहीये. पण कमीत कमी तुमच्या 60 तरी प्रश्नपत्रिका सोडवून व्हाव्यात, असं मला स्पष्ट वाटतं. 60 प्रश्न अगदी, म्हणजे अगदी. 600 प्रश्न तुमच्या कंबाईन बेस सोडून होतात असं मला वाटतं. सिलेबस बेस, कंबाईन बेस म्हणण्यापेक्षा सिलेबस बेस अगदी, अगदी. खूप असं मला महत्त्वाची वाटतं. गोष्ट सांगितली सर, की प्रश्नांचा साठा आहे, त्याचे अॅनालिसिस आहे, त्याची माहिती आहे, प्लस तुम्ही केलेला अभ्यास. त्यामुळे डबल जी काही इन्फॉर्मेशन आहे ते मिळते आणि काही आणि प्रश्नपत्रिका अवघड असल्या तरी त्या इन्फॉर्मेशन बेस्ड असू शकतात, जे आपण विश्लेषण करतो त्यानंतर. तर ती आपल्याला ॲडिशनल अजून माहिती मिळते आणि या आणि सगळ्या गोष्टींचा खूप चांगला फायदा होतो. बोला सर बोला. अजून एक, की होतं असं मुलं मग म्हणतात, की मी आत्ता आयोगाच्या प्रश्नपत्रिका घेतोय, पण माझ्याकडे एक ह्या ब्रँडचं पुस्तक आहे. त्या ब्रँडच्या पुस्तकात तर 2010 पासूनचे सगळेच प्रश्न आहेत. मग मी ते वाचू का? मी त्यांना नाही कधीच म्हणत नाही, तुम्ही ते वाचा. पण होतं काय आता मगाशी पण मी बोललो, विश्लेषण करून ते स्पून फीडिंग जे म्हणतात ना, तो सर प्रकार होतो.
की सगळंच टेस्ट सिरीजला पण मी टेस्ट सिरीज कधी लावली नाही बरं का. मी त्यांचे पेपर सोडवले मी स्वतः सोडवले. पण मी टेस्ट सिरीज एका टेस्ट सिरीजच्या मी याला गेलो. तर झालं असं, की त्यांनी पेपर घेतला वगैरे सगळं झालं. त्यांनी जेवणानंतर आम्हाला 3 वाजता विश्लेषणाला बोलवलं. विश्लेषणाला बोलवलं तर तेच सांगत होते, की बघा आम्ही तुम्हाला ह्या प्रश्नात असं फसवलं, हे असं होतं, ते तसं होतं, ह्याचं उत्तर असं होतं, तसं होतं. तर मग मला नंतर रिअलाईज झालं, तर हे आपणच स्वतः केलं तर किती फायदेशीर ठरेल. म्हणजे तुम्हाला आम्ही असं फसवलं हे तेच स्वतः सांगण्यापेक्षा हे आपणच जर अभ्यासिकेत बसून त्यांची प्रश्नपत्रिका घेतली आणि सोडवली, तर जास्त फायदेशीर होईल असं मला ते तिथं जाऊन सोडू नका असं माझं म्हणणं नाही. हे आपण प्रश्नपत्रिका शेवटी त्यांचे सोडवणार आहे. पण ते जे स्वतः केलं स्पून फिडिंग टाळलं आणि प्रश्नपत्रिकांचं पुस्तक बघून, विश्लेषण बघून मला वाटत नाही की मेंदूला तितका ताण बसतो. आपण दुसऱ्या क्षणी लगेच हात खाली काढतो आणि 4 नंबरचं उत्तर 2 होतं आणि आता हे मला माहिती झालं असं वाटतं. पण ते फक्त क्षणिक लक्षात राहतं. ते नंतर ज्यावेळेस आयोगात पण मला फिरून विचारतील तोच प्रश्न, तुम्ही चुकण्याची शक्यता पण तितकीच राहते, असं मला वाटतं. त्यामुळे हे स्पून फिडिंग टाळण्यापेक्षा थोडंसं कष्ट घेतलं आणि स्वतः जर विश्लेषण केलं, तर याचा प्रचंड आणि प्रचंड असा फायदा सर होतो, असा अगदी माझा अगदी खूप वैयक्तिक महत्वाचं आहे. माझा अनुभव. स्पून फिडिंग थोडंसं आपण थांबवलं पाहिजे. तुम्ही जरूर वाचा विश्लेषणाची पुस्तकं, हरकत नाही, पण प्रामाणिक राहून या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यातल्या विश्लेषणाचा फायदा आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून केला तर तो गरजेचा आहे. आणि तुम्ही सर सांगितलं त्या पद्धतीने की स्वतः विश्लेषण हे केव्हाही बेटर राहतं. आपली चूक कुठं झाली ही आपल्याला इथंच कळली तर आयोगाच्या पेपरमध्ये ते सोपं जातं. खूप चांगल्या पद्धतीने सर तुम्ही प्रश्नपत्रिकेचा घटक हा अभ्यासाच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे, त्याचं विश्लेषण मार्क मिळवण्याच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे या संदर्भानं तुम्ही खूप छान पद्धतीने सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्यांना नक्कीच या सगळ्याचा फायदा होईल. तुम्ही पुन्हा एकदा आमच्या विनंतीला मान देऊन अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधलात. त्याबद्दल मी प्रेमराज चव्हाण अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सर, धन्यवाद. आणि मला पण पुन्हा विद्यार्थ्यांशी माझे अनुभव शेअर करायची संधी अनअकॅडमी आणि तुम्ही सर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्याल त्याबद्दल तुमचे सुद्धा शतशः आभार आहे. अगदी अगदी. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर संवादच्या स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स या ऑडिओ सिरीज मध्ये आज आपण संवाद साधत होतो युवराज पोमण सरांची, जे सध्या PSI या पदावरती त्यांची निवड झालेली आहे. MPSCच्या अभ्यासामध्ये प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाचं महत्व हा जो थोडासा विद्यार्थ्यांकडे दुर्लक्षित अभ्यासक्रम राहतो किंवा घटक राहतो त्याच्यावरती आज खूप सविस्तर पद्धतीने सरांनी मार्गदर्शन केलं. नक्कीच तुम्हा सगळ्यांना याचा फायदा होईल. मी प्रेमराज चव्हाण या ऑडिओ सिरीजच्या माध्यमातून अशाच यशस्वी अधिकाऱ्यांच्या कहाण्या, त्यांच्या क्लुप्त्या, त्यांच्या अभ्यासाची पद्धत आणि विश्लेषणाची पद्धत तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत पाहत राहा आणि ऐकत राहा टॉपर संवाद अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती माझ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, थँक्यू.